नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून वाटप झाले आहेत, परंतु महाराष्ट्रातील काही लाभार्थ्यांना फक्त 1,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. अशा सर्व लाभार्थ्यांसाठी त्यांचे जे हक्काचे 2,500 रुपये जमा व्हावे यासाठी राज्य सरकारच्या कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून म्हणजेच सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या माध्यमातून राज्यातील सर्व या ठिकाणी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना एक पत्र जाहीर करण्यात आलेलं आहे आणि हे पत्र आता नुकतेच 9 ऑक्टोबर 2025 हे पत्र आहे आणि या पत्रामध्ये नेमक्या कोणत्या बाबी सांगितलेल्या आहेत हे आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. या ठिकाणी बघा, विशेष सहाय्य योजनेतील जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना अर्थसहाय्य केलं जातं आणि त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्त वेतन असेल किंवा वृद्धापकाल योजनेचे लाभार्थी असतील किंवा विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील किंवा दिव्यांग निवृत्तीधारक योजनेचे लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी या ठिकाणी बघा, विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 पासून डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून या ठिकाणी 1,500 रुपये वाटप केले जात होते. आता हे वाटप 2,500 इतकी वाढ करण्यात आलेली आहे. 15 सप्टेंबर 2025 रोजीचा एक महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार ऑक्टोबर 2025 पासून संबंधित ऑक्टोबर महिन्याचे पैसे 2,500 रुपये त्यांच्या डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. तर यामध्ये बघा, तथापि काही दिव्यांग बांधवांना माहे ऑक्टोबर 2025 चे अर्थसहाय्य 2,500 रुपये ऐवजी फक्त 1,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत, वितरित झालेले आहेत, अशी तक्रार शासन स्तरावरती प्राप्त झालेली आहे आणि या संदर्भात सर्व जिल्हाधिकारी, तहसीलदार, संजय गांधी निराधार अनुदान योजना यांच्या समवेत 9 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करून एक महत्त्वाची चर्चा झाली आणि या चर्चेच्या अनुषंगाने माहे ऑक्टोबर 2025 चे अर्थसहाय्य 2,500 ऐवजी 1,500 रुपये इतके त्यांच्या खात्यामध्ये वितरित झालेले आहेत. अशा दिव्यांग लाभार्थ्यांच्या जिल्हानिहाय यादी या पत्रासोबत जोडलेली आहेत आणि या संदर्भात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे की अशा सर्व दिव्यांग लाभार्थ्यांचे UDID कार्ड ही पडताळणी करून डीबीटी पोर्टलवर अपडेट करण्यात यावी, जेणेकरून उर्वरित दिव्यांग लाभार्थ्यांचे माहे ऑक्टोबर 2025 जे उर्वरित पैसे आहेत हे 1,000 रुपये 1,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये वितरित करता येईल. या संदर्भात राज्य सरकारला नियोजन करता येईल असं हे पत्र संबंधित कक्ष अधिकाऱ्यांनी, बघा या ठिकाणी कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासनाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय आणि या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जेवढेही तहसीलदार आहेत त्या सर्व तहसीलदारातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे विभाग आहेत त्यांना संबंधित हे पत्र या ठिकाणी दिलेलं आहे, त्यांच्यासाठी हे काढलेले आहे. म्हणजेच या पत्राच्या आधारे या सर्व तहसीलदारांना ज्यांना 2,500 रुपये ऐवजी फक्त 1,500 रुपये जमा झालेत, फक्त 1,500 रुपये जमा झालेत, त्यांचे डॉक्युमेंट्स घ्यायचे आणि त्यांचे काय करायचे, जे UDID कार्ड आहेत हे UDID कार्ड अपडेट करायचे, त्यांचे पडताळणी करून घ्यायचे आणि ऑक्टोबर महिन्याचे त्यांना जे काही 1,000 रुपये त्यांचे देणं पेंडिंग आहे, बाकी आहे, ते देण्यासंदर्भात महत्त्वाची कारवाई करण्यासाठी या सगळ्या गोष्टी सुरळीत किंवा सुलभ होणार आहेत. म्हणून मित्रांनो, लाभार्थ्यांच्या माध्यमातून जो प्रश्न होता की सर आमचे कागदपत्र घेत नाहीत, तर हे पत्र त्यांना दाखवायचे आहेत, जेणेकरून त्यांना जे काही महत्त्वाच्या बाबी डीबीटी संदर्भात किंवा UDID करण्यासंदर्भात, पडताळणी करण्यासंदर्भात किंवा अपडेट करण्यासंदर्भात करावायच्या आहेत, त्यांना ही माहिती होणार की राज्य सरकारने या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे ही माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.